नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहणार आहोत 2023चा संपूर्ण जिल्हा न्यायालयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले जाणार आहे? उत्तर आहे अमळनेर. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या राजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त 11 कलमी योजना सुरू केली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न तिसरा, 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेच्या पदकालिकेत भारताने कितवा स्थान पटकावलं आहे? उत्तर आहे चौथे. प्रश्न चौथा, लेक लाडकी योजना केव्हा लागू करण्यात आली? उत्तर आहे 1 एप्रिल 2023. प्रश्न पाचवा, गंगा नदीतील डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्य जलचर प्राणी म्हणून ओळखला गेला? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या राज्याने सिल्वर पॉम्फ्रेट चंदेरी पॉम्फ्रेट या माशाला राजमासा म्हणून दर्जा दिलेला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे धुमाळवाडी. प्रश्न आठवा, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाणार? उत्तर आहे S.M. स्वामीनाथन. प्रश्न नववा, भीष्म प्रकल्पातील अंतर्गत जगातील पहिले आपत्ती रुग्णालय आरोग्य मैत्री कुठे बांधली आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 10वा, राज्यातील 29वी महानगरपालिका कोणती? उत्तर आहे जालना. प्रश्न 11वा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे आग्रा. प्रश्न 12वा, 2023चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या मुख्यमंत्र्याला देण्यात आला आहे? उत्तर आहे योगी आदित्यनाथ. प्रश्न 13, 11 मे 2023 रोजी एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या संघर्ष सर्वोच्च न्यायालयात कोणत्या घटनापीठाच्या अध्यक्षतेखाली निकाल दिली होती? उत्तर आहे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड. प्रश्न 14, केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रवीण श्रीवास्तव. प्रश्न 15, 2023मध्ये सुरू झालेल्या वंदे मातरम एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कोणत्या रेल्वे स्थानकावरून धावते? उत्तर आहे मुंबई ते जालना. प्रश्न 16, प्रथम राज्य सरकारने दिलेल्या प्रथम महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे रतन टाटा. प्रश्न 17, 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे हरिलाल समरिया. प्रश्न 18, भारतीय नीती आयोग CEO म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे PVR सुब्रमण्यम. प्रश्न 19, भारतीय सर्वोच्च न्यायालय पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? उत्तर आहे 96. प्रश्न 20वा, जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? उत्तर आहे 21 जुलै. प्रश्न 21, जय भीम
मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केले आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 22. खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 26 नोव्हेंबर. प्रश्न 23. महाराष्ट्र राज्यातील प्रथम गिधाड प्रजनन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? उत्तर आहे पिंगोरी किंवा जेजुरी. प्रश्न 24. मृत्यू पावलेला माया वाघीण या व्याघ्र प्रकल्पाची राणी म्हणून ओळखली जात होती? उत्तर आहे 2 सह्याद्री. प्रश्न 25. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोक अर्पण केलेले निळवंडे धरणाचा डावा कालवा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 26. 53वा 2021चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आले? उत्तर आहे वहिदा रहमान. प्रश्न 27. 18वी 2023ची G20 परिषद कोणत्या देशात भरविण्यात आली होती? उत्तर आहे भारत. प्रश्न 28. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर आहे सुनील शिर्के. प्रश्न 29. थांगा डारलॉंग त्रिपुरा राज्यातील डॅडॅस वादक कलाकार आहेत? उत्तर आहे रोसेम. प्रश्न 30. 2023 मध्ये 16व्या लोकसभेत कामगिरीसाठी संसद महारत्न पुरस्कार कोण्या व्यक्तीस देण्यात आला? उत्तर आहे सुप्रिया सुळे. प्रश्न 31. पंतप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर आहे 2020. प्रश्न 32. भारतातील प्रथम वॉटर मेट्रो रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? उत्तर आहे कोची केरळ. प्रश्न 34. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नारी शक्ती बचत खाते सुरू करणारी बँक कोणती? उत्तर आहे बँक ऑफ इंडिया. प्रश्न 35. रासलीला महोत्सव कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे आसाम. कधी सुरू करण्यात आलेला आहे? आसाम. प्रश्न 36. छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कानपूर UP. प्रश्न 37. खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून राज्यात रूपांतर करण्याची घोषणा केली? उत्तर आहे लडाख. प्रश्न 38. 2024च्या लोकसभा निवडणूक कोणत्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली पार पडल्या जाणार आहेत? उत्तर आहे राजीव कुमार. प्रश्न 39. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा अभियान कधी सुरू झाले? उत्तर आहे 5 डिसेंबर 2023. प्रश्न 40. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 कोणत्या जिल्ह्यात पार पडला? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 41. गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेले महिला कैद्यासाठी देशातील पहिले खुले कारागृह कोणते? उत्तर आहे सेल्युल जेल. प्रश्न 42. 2023च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या व्यक्तींना देण्यात आला? उत्तर आहे चिराग शेट्टी व सात्विक रंकीरेड्डी.
प्रश्न 43. शासन आपल्या दारी उपक्रम कोठून सुरू करण्यात आला? उत्तर आहे दौलतनगर, सातारा. प्रश्न 44. संसद नवीन सभागृहात अनुक्रमे राज्यसभा डॅडॅस व लोकसभा डॅडॅस इतकी आसन क्षमता आहे? उत्तर आहे 384 व 384 व 888. प्रश्न 45. खालीलपैकी कोणाचा तब्बल 70 वर्षांनंतर ब्रिटनचा राजा म्हणून राज्याभिषेक 6 मे 2023 रोजी करण्यात आला? उत्तर आहे चार्ल्स तिसारा. प्रश्न 46. जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न 47. अमेरिकेचे फर्स्ट लेफ्टनंट लष्कर डॅनियल एल्सबर्ग यांचे निधन कोणत्या आजाराने झाले? उत्तर आहे स्वादुपिंडचा कर्करोग. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF मिळेल.